अजित पवार आईला सभेस्थळी आणून भावनिक करतात असा आरोप श्रीनिवास पवार त्यांचे बंधू यांनी केलेला आहे। बारामतीमध्ये 23 तारखेला आमचाच गुलाल असणार असल्याचं देखील श्रीनिवास पवार यांनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या शरयू टोयोटोवर छापामारी देखील दरम्यान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या छापेमारीनंतर माध्यमांशी बोलत असताना त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे आणि यामध्ये अजित पवार यांच्यावर आरोप देखील केलेला आहे। राज्यामध्ये काल प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर निवडणूक आयोग जे आहेत सातत्याने अनेक ठिकाणी रेड करत असतात। तशाच पद्धतीने बारामतीमध्ये देखील सर्च ऑपरेशन झालेलं आहे। बारामतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांचं शरयू टोयोटा म्हणून कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये सर्च ऑपरेशन करण्यात आलेले। आपल्या बरोबर श्रीनिवास पवार आहेत। बापू, काल तुमच्या शरयू कंपनीमध्ये सर्च ऑपरेशन झालेलं आहे, याची माहिती होती का आणि काय नेमकं त्यात नाही, माहिती नव्हती। आम्ही घरी होतो आणि रात्री 10 वाजता साधारण वॉचमनचा फोन आला की काही अधिकारी आणि पोलीस आलेले आहेत आणि ते म्हणतात की आम्हाला आतमध्ये चेक करायचं। तर मी म्हणलं ठीक आहे, माझ्याशी काही कोणी अधिकारी बोलले नाही। मी त्याला म्हणलं ठीक आहे, त्यांना जे काही पाहिजे ते दाखवा, कारण माझा व्यवसाय हा छोटासा, त्याच्यामध्ये रात्री बंद असतो व्यवसाय, शोरूम बंद असते, मग थोडेसे लाईट चालू असतात। त्यांना उघडून दिलं। त्यांनी काही गाड्या चेक केल्या, गाड्यांच्या डिक्क्या चेक केल्या, वर खाली शोरूम चेक केली, वर येऊन काही कॅबिन चेक केल्या, शूटिंग केलं आणि ते गेले। नाही, त्यांनी असं काय आम्हाला सांगितलं नाही की काही सापडले किंवा काय, अजून तरी त्यांचा काही फोन आलेला नाही। आणि सकाळी आम्ही विचारलं मग आमच्या वकिलांनी, तर तेव्हा ते म्हणले नाही, काही तक्रार आल्यामुळं आमची लोक आली होती आणि आम्ही चेक केलं आणि त्याच्यामध्ये काही सापडलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते परत गेले। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।